लातूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळेला न्याय मिळणार का? बारपेकडे अण्णाभाऊ साठे क्रांतिपूर सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष. कालपासून आम्ही बार्शीमध्ये तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन बसलेला आहोत. आंदोलनाला बसण्याचा विषय म्हणजे औसा तालुका जिल्हा लातूर यामध्ये अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनीचा खून करून तिला फासावर लटकण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. त्या षडयंत्राचा तपास म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेला आहोत. आम्ही जोपर्यंत अनुष्काला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे. या आंदोलनाची पार्श्वभूमी पुढल्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळे डिक्लेअर करणार आहोत, पण तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन ही चालूच राहणार आहे. जोवर अनुष्काला न्याय मिळत नाही व तिच्या घरातल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत या शासनाला जाग येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे. आज मला सांगा, 12 वर्षाची मुलगी कशी आत्महत्या करेल? आत्महत्या करण्याचं तिचं कारण काय? कशामुळे तिने केलं हे तुम्ही खुलासा करा. ही आत्महत्या नव्हती, तिला मारून टाकलेलं होतं. तिच्या अंगावर ओळ आहे, तिला बेदम मारहाण करून तिला खाटावर बसून तिला फाशी दाखवण्यात आलं. असे कृत्य करणारे लोकांनो, अरे तुमच्या बी घरात लेकरं बाळ आहेत ना, का असं तुम्ही कृत्य करता? आज तुमच्या घरात मुली आहेत शिकणाऱ्या. मला बार्शीकरांना, माझ्या समाज बांधवांना सगळ्याला माझं आव्हान आहे. आपली मुले शिकतात, आपली मुलं हॉस्टेलमध्ये राहतात, आपल्या मुलांची काळजी करणं आपले गरज आहे. आणि या आंदोलनाला सगळ्याचा सपोर्ट पाठिंबा देण्याची बी गरज आहे. म्हणून मी सगळ्या बार्शी तालुक्यातल्या, बार्शी शहरातल्या, सगळ्या मातंग समाजाच्या, सगळ्या दलित चळवळीतल्या सगळ्या लोकांना माझं सांगण्याचं आव्हान आहे की आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा करावा आणि सगळ्याच्या साक्षीने अनुष्काला न्याय मिळवून द्यावा ही मी सगळ्याला समाज बांधवांना विनंती करतो. जय भीम, जय लवजी, जय अण्णाभाऊ. त्यांना माहित नाही. अण्णाभाऊ साठे क्रांतिपूर सामाजिक संघटनाच्या वतीनं आज इथं 2 दिवस झालं आंदोलन आहे. आणि आंदोलनाचं कारण की अनुष्का या मुलीला आत्महत्येचं दाखवण्यात आलेलं आहे. तर तिची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे. तर सर्व बार्शीकर व महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माझं एक आव्हान आहे, हे अनुष्काला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी पेटून उठावं अशी माझी विनंती आहे. जय लवजी, जय अण्णा, जय भीम. अनुष्का यांना आपल्या बार्शी किंवा तालुक्यात सगळ्या अनुष्काला न्याय मिळावा आणि हे लक्ष द्यावं लोकांनी. माझी मुलगी तशी ती मुलगी, नाहीतर न्याय मिळाला नाहीतर आम्ही पण जीव सोडणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच आज आपण तहसीलच्या समोर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स यांच्या वतीनं हे तहसील समोरचे आंदोलन चालू आहे. आणि स्वर्गीय अनुष्का पाटोळे या मुलीची आत्महत्या नसून ते एक खून आहे असं त्या संघटनेच्या माध्यमातून, या समाजाच्या माध्यमातून बोललं जाते. आणि शासनापर्यंत हाक ही पोचावी आणि ती पोचेल. जनवार्ता फास्ट न्यूज थांबतो.